हॅलो स्टुडंट्स, आजच्या या सेशनमध्ये आपणाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स या चॅप्टरमधल्या ज्या आपण केमिकल प्रॉपर्टी स्टडी करत होतो त्या पुढे थोडंसं कंटिन्यू करूया. आता आज आपण एक महत्त्वाची प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. ती अल्काइल हॅलाइड्स रिॲक्ट विथ मेटल्स. ॲज लाईक फर्स्ट आपण बघूया रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. वन ऑफ द इम्पॉर्टंट रिॲक्शन. पण अल्काइल हॅलाइड्स जनरली प्रेझेंटेशन काय सांगतो मित्रांनो, आपण अल्काइल हॅलाइड्सचं आर बॉन्ड एक्स. जर आपल्याला ट्रीट केलं कुणाबरोबर ती मॅग्नेशियम, कुठल्या ब्लॉकचे एलिमेंट आहे मॅग्नेशियम. रिमेंबर एस ब्लॉक एलिमेंट्स. एस ब्लॉक मध्ये ग्रुप सेकंड एलिमेंट्स, आपण त्याला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो. त्याच्यामधला हा मॅग्नेशियम आहे, ॲटॉमिक नंबर असतो 12. जर आपण या मॅग्नेशियमची रिॲक्शन केली कुणाबरोबरती, अल्काइल हॅलाइड बरोबरती. आतापर्यंत आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघितल्या, एलिमिनेशन रिॲक्शन बघितल्या. इथं काय होतं, जनरली ऍडिशन रिॲक्शन होते. हा मॅग्नेशियम या दोघांमध्ये ऍड होतो. दिस रिॲक्शन कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट ड्राय इथर. कुठला घेतला मी, इथर. फॉर्म होतो इथं आर MgX called as Grignard reagent. हा RMgX ला मीन्स हा R मीन्स अल्काइल ग्रुप, Mg magnesium and X for halide. The overall nomenclature is alkyl. हा R साठी आपण काय म्हणूया, अल्काइल. हा काय घेतला मी, मॅग्नेशियम. आणि हा काय घेतो मी, हलाइड. कॉल्ड ॲज अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. काय म्हणलं आपण, अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. अँड दिस अल्काइल मॅग्नेशियम हलाइड इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. कुठला सांगितलं मी, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आता का म्हणलं असेल मी ऑर्गॅनोमेटॅलिक. हा आर कन्सिडर्ड ॲज कार्बन, म्हणजे हा अल्काइल हलाइड हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये आपण हा मेटल मिक्स केला, म्हणजेच आपण याला सांगू शकतो ऑर्गॅनोमेटॅलिक. ऑर्गॅनिक पण आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, मेटल. दिस अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. हा कुठला झाला, ग्रिग्नार्ड रिएजंट. आता मला सांगा, ग्रिग्नार्ड रिएजंट आपण कुणाला म्हणायचं, साधं आपण सांगू शकतो अल्काइल मॅग्नेशियम हलाइड इज ऑल्सो नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. काय म्हणून आपण, ग्रिग्नार्ड रिएजंट इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. डू यू अंडरस्टँड. 100% व्हायला पाहिजे. आता मी ते फक्त हा आर मला चेंज करायचा आहे. इफ एनी कुठलाही तुम्ही आर घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी तर आर कन्सिडर केलं. हा घेतला मी मिथाइल ग्रुप CH3. हा घेतला मी Cl. याच्यावरती ऍक्शन केली मी कुणाची, तर मॅग्नेशियमची. सिंपल काय होणार आहे, हा मॅग्नेशियम इथे ऍड होणार आहे, CH3MgCl तयार होईल. दिस रिॲक्शन कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. काय फॉर्म झालं, CH3MgCl called as Grignard reagent and overall nomenclature methyl magnesium chloride. कुठला तयार झाला, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. when we change just this R group and taken CH3 CH2I. कुठला घेतला मी, इथाइल आयोडाइड घेतला. कोणता घेतला, इथाइल आयोडाइड. when this ethyl iodide treated with magnesium metal in presence of dry ether to gives CH3CH2. हा ॲज इट इज राहिला CH3CH2. इथे इंट्रोड्यूस काय झाला, मॅग्नेशियम. हा काय असणार आहे, आय. कॉल्ड ॲज इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड इज अन इम्पॉर्टंट ग्रिग्नार्ड रिएजंट. काय म्हणून आपण, इम्पॉर्टंट ग्रिग्नार्ड रिएजंट. आता आपण काय बघितलं इथं, की जर आपण अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम बरोबरती केली तर आपला प्रोडक्ट कुठला मिळतो, अल्काइल मॅग्नेशियम हलाइड मिळतो. आपण त्यांना काय म्हणलं, ग्रिग्नार्ड रिएजंट. इथे फक्त बदलणारा फॅक्टर कुठला आहे, आर मीन्स अल्काइल ग्रुप कुठलाही असू शकतो. एक्स कुठला असणार आहे, मे बी Cl I or Br. कुठला, Cl I or Br. इन जनरली अल्काइल मॅग्नेशियम आयोडाइड्स हे मोर रिॲक्टिव्ह असतात क्लोराइड्स किंवा ब्रोमाइड्स पेक्षा. काय सांगितलं मी, रिमाइंड करा, अल्काइल मॅग्नेशियम आयोडाइड्स हे मोर रिॲक्टिव्ह असतात कुणापेक्षा, तर क्लोराइड्स आणि ब्रोमाइड्स पेक्षा. डू अंडरस्टँड. लेट अस कंटिन्यू.
आता आपण तयार काय केलं, हा ग्रिग्नार्ड रिएजंट तयार केला. मी तर परत घेतो तो ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX. आता RMgX ची रिॲक्शन जर का आपण हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला अटॅच असेल, आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स कुठले कुठले असतात, मेनली ऑक्सिजन आणि नायट्रोजन आपण मोस्टली कन्सिडर करतो, किंवा सल्फर पण असेल. दीज आर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. जर ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्सला जर हायड्रोजन अटॅच असेल, कोण असेल, हायड्रोजन अटॅच असेल, तर असे कंपाऊंड्स रॅडियली रिॲक्ट होतात कुणाबरोबरती, ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबरती. कोणाबरोबरती, ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबरती. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. आता मी काय घेतला, RMgX. समजा मी याची रिॲक्शन केली ROH बरोबरती. कोणता आहे हा, अल्कोहोल. कोणता, अल्कोहोल. आता हा जो अल्कोहोल आहे आणि आपण हा ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला. आता इथं थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. हा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याला अटॅच काय आहे, हा हायड्रोजन आहे. ह्या ग्रुपला कॉन्सन्ट्रेट करा. जर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला हायड्रोजन अटॅच असेल आणि आपण जर हा ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबरती घेतला, तर हा काय करतो, याच्यातला हायड्रोजन काढून घेतो. पुन्हा बरोबरती, R बरोबरती. हा R आणि हा H फॉर्म होतं R बॉन्ड H, कॉल्ड ॲज अल्केन. कॉल्ड ॲज अल्केन. फेवरेट आहे आपला 11th मधला, कोण, अल्केन. काय तयार झाला, अल्केन. ही कधी रिॲक्शन पॉसिबल आहे, जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन अशा कंपाऊंड्स बरोबरती घेतली की ज्यांच्यामध्ये मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्सला हायड्रोजन अटॅच असला पाहिजे डायरेक्टली. कुठले एलिमेंट्स मग, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. येते लक्षामध्ये. आता याच्यामध्ये बघूया आपण. आणखी एक एक्झाम्पल घेतलं मी इथे, परत घेतला R किंवा एक्झाम्पल घेतो. इथे एक्झाम्पल घेतलं CH3CH2I. हा तयार केलेला घेतला मी इथे, MgI, सॉरी. आहे इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. कोण आहे तो, इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. त्याच्यावरती आपण रिॲक्शन घेतली NH3. हा कोण आहे, अमोनिया आहे. कोण आहे तो, अमोनिया. आता होतं काय, हा नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याला अटॅच काय आहे, हायड्रोजन. इथला एक हायड्रोजन हा ह्या CH3CH2 ग्रुपवरती येतो, म्हणजे हा पार्ट वेगळा होतो आणि हा जो अल्काइल ग्रुप आहे तो कुणाकडे अट्रॅक्ट होतो, हायड्रोजनकडे. का ते सांगतो मी. काय फॉर्म झालं मग इथं, CH3CH2H. कुठला फॉर्म झाला, CH3CH2H. हा मी असाही लिहू शकतो, CH3CH2H. याचा अर्थ CH3CH3 दोन कार्बन ॲटम असणारा इथ असणार आहे, सिंगल बॉन्ड आहे म्हणून A आणि E. कुठला अल्केन तयार झाला, इथेन तयार झाला. आता परत बघूया आपण. इथं RH अल्केन तयार झाला, तर राहिलं खाली काय, इथला हा RO ग्रुप. कुठला, RO ग्रुप. इथला MgX इथं तयार होतो, हा MgX. आणि इथला RO ग्रुप मॅग्नेशियमला अट्रॅक्ट होतो, हा झाला OR. कुठला झाला, OR. इथं पण बघा, हा CH3CH2 तर याच्या बरोबरती गेलाय, राहिलं काय, MgI. इथं तयार झाला मॅग्नेशियम अँड आयोडीन. इथली ज्याची एक व्हॅलन्सी होती, हा CH3CH2 ग्रुपच्या ऐवजी आलं काय, NH2. इथं रिप्रेझेंट केलं मी NH2. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती असते, 2. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती, +2 चार्ज लिहितो ना आपण त्यांच्यावरती. हा एक निगेटिव्ह आणि हा एक निगेटिव्ह, याची व्हॅलन्सी कंप्लीट झाली. किती, +2. मग मॅग्नेशियम 2 बॉन्ड फॉर्म करतो, एक आयोडीन बरोबरती, एक NH2 बरोबरती. आता मेन फॅक्ट काय आहे की हा जो आपण RMgX रिप्रेझेंट केलेला आहे, हा कंपाऊंड, याच्यामध्ये मॅग्नेशियम वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि R वरती येतो निगेटिव्ह. काय तो, निगेटिव्ह. हा जो RMg बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट पोलार बॉन्ड आहे. खूप इम्पॉर्टंट सांगतोय मी. कुठला बॉन्ड आहे, कोव्हॅलंट पोलार बॉन्ड. कोणता, RMg. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, R वरती कोणते, निगेटिव्ह चार्ज आहे. कोणते, निगेटिव्ह चार्ज आहे. का तर हा मॅग्नेशियम इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे.
काय सांगितलं मी? मॅग्नेशियम हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे, तो एस ब्लॉक मध्ये येतो. पिरियोडिक टेबल बघितलं ना आपण, म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह आहे, याच्यावरती कोणते पॉझिटिव्ह आहे. आणि हा MgX बॉन्ड आहे तो मात्र काय आहे? आयोनिक आहे. एक्स वरती चार्ज कुठला येतो? तर निगेटिव्ह येतो. इथे लक्षामध्ये म्हणजेच आपण सांगू शकतो R हा न्यूक्लिओफाईल आहे, Mg हा इलेक्ट्रोफाईल आहे. Mg हा काय? इलेक्ट्रोफाईल आहे. इथं पण तसंच होतं. हा RO कोणता? हा RO, हा RO वरती येतो निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती येतो पॉझिटिव्ह. मग आपल्याला माहिती आहे, आपण काय रिमेंबर करायचं? R वरती पॉझिटिव्ह, R वरती निगेटिव्ह चार्ज आहे, Mg वरती कोणता आहे? पॉझिटिव्ह. म्हणून इथला हायड्रोजन जो पॉझिटिव्ह आहे तो कुणाकडे गेला? R कडे, आणि तयार काय झालं? अल्केन. आता इथं महत्वाचं आहे मित्रांनो, की आपण सांगतो की ज्यावेळेस आपण अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम बरोबर ती करतो, त्यावेळेस आपल्याला मिळतो काय? ग्रिग्नार्ड रिएजंट, म्हणजे अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड मिळतो. आणि आपण ह्या अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड्स म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन जर आपण अशा कंपाऊंड्स बरोबर ती केली ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला हायड्रोजन अटॅच आहे, मे बी अल्कोहोल असेल, NH3 असेल, अमाइन्स असतील, किंवा या ठिकाणी आपण SH चे कंपाऊंड बघितले होते, बरोबर आहे. त्याला आपण थायोसायनाइड्स वगैरे कंपाऊंड्स म्हणतो. त्यांच्याबरोबर ती जर रिॲक्शन्स केली तर काय तयार होतात? करस्पॉन्डिंग अल्केन्स तयार होतात. काय सांगितली मी? करस्पॉन्डिंग अल्केन्स तयार होतात. एक इम्पॉर्टंट रिॲक्शन झाली, रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. नेक्स्ट आपण रिॲक्शन बघूया, जे आपण 11th स्टँडर्डला व्यवस्थित स्टडी केली होती. त्याला आपण म्हणलं होतं वर्थ सिंथेसिस. काय म्हणलं होतं? वर्थ सिंथेसिस. किंवा आपण त्याला म्हणतो वर्थ रिॲक्शन. काय म्हणतो? वर्थ रिॲक्शन. आता खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. कुठली? वर्थ रिॲक्शन. आता रिॲक्शन 11th पण आपण बघितली होती, 12th ही बघतोय आपण, आणि बऱ्याच वेळा याच्यावरती क्वेश्चन्स पण तुम्हाला विचारले गेलेले. आता या वर्थ रिॲक्शन मध्ये आपण अल्काइल हॅलाइड बरोबरती कोणाची रिॲक्शन करतो? रिमेंबर करा, थोडंसं आठवा आपण कोणाची रिॲक्शन केली होती. जो ऍक्टिव्ह एलिमेंट आहे तो म्हणजे कुठला? ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स मधला सोडियम. कोणता? सोडियम. समजा मी इथं घेतला R बॉन्ड X, याच्यावरती ऍक्शन केली मी सोडियम मेटलची जो ऍक्टिव्ह आहे, आणि रिॲक्शन आपल्याला कशाच्या प्रेझेन्स मध्ये करायची आहे? परत करायचं आपल्याला या ठिकाणी मोस्टली रिॲक्शन होते ड्राय इथर. कंपल्सरी आपल्याला ड्राय इथर हा घ्यावाच लागतो, त्याच्या ऍब्सेन्स मध्ये रिॲक्शन पॉसिबल नाही. आता RX आणि सोडियम कायम रिमेंबर करा, ज्यावेळेस आपण अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन सोडियम बरोबर ती करतो, त्यावेळेस हा सोडियम काय करतो? असे दोन अल्काइल हॅलाइड स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो. म्हणजेच काय? हे दोन RX आणि दोन सोडियम मेटल एकाच वेळीच रिॲक्ट होतात. अतिशय महत्वाचं सांगतो मी तुम्हाला. काय सांगितलं? ज्यावेळेस आपण सोडियम मेटलची रिॲक्शन अल्काइल हॅलाइड्स बरोबर ती करतो, त्यास काय करायचं? की दोन अल्काइल हॅलाइडचे मॉलिक्युल्स घ्यायचे आणि दोन काय घ्यायचे? सोडियम घ्यायचे. हीच रिॲक्शन तुम्ही अशी रिप्रेझेंट करू शकता. हा घेतला मी पहिला अल्काइल हॅलाइड RX, त्यासाठी घेतला मी एक सोडियम. इथं घेतला मी दुसरा अल्काइल हॅलाइड R बॉन्ड X. हा मी R बॉन्ड Xच म्हणलंय. हा रिप्रेझेंट करताना मी RX केलाय काय आणि XR केलाय काय? हा नाही बदलला, बरोबर आहे. इथं लक्षामध्ये हा कसा उभा राहिला ते आपण नाही बघायचं. तो डोक्यावर उभा राहिलाय का पायावर उभा राहिलाय का आडवा उभा राहिलाय? आडवा नसता तो उभा राहत का झोपलाय? आपल्याला तो ओळखायला आला पाहिजे तो अल्काइल हॅलाइड आहे म्हणून. परत रिमेंबर करा, ज्यावेळेस सोडियम मेटलची रिॲक्शन अल्काइल हॅलाइड बरोबर ती असते, त्यास पहिलं काय लक्षात ठेवायचं? अल्काइल हॅलाइड्स किती घ्यायचे? दोन. असे घेतले तरी चालतात, असे घेतले तरी चालतात. एका अल्काइल हॅलाइडला एका सोडियमची गरज असते, म्हणून आपण सोडियम किती घेतले? दोन. आता सोडियमचं काम काय आहे? की याच्यामधला हा R, याच्यामधला हा R दोघांना कनेक्ट करतो. दोघांना काय करतो? कनेक्ट करतो. म्हणजे इथं जेवढे कार्बन ऍटम असतील आणि इथं पण जेवढे असतील ते दोघं मिळून आले ना. म्हणजे याचा अर्थ ह्या अल्काइल हॅलाइड मध्ये जेवढे कार्बन आहेत ते दुप्पट कार्बन असणारा अल्केन तयार होतो. काय तयार होतो? अल्केन. बघा इथं आता
काय झालं, हा एक्स हा सोडियम बरोबर ती बाहेर पडला एका, हा एक्स दुसऱ्या सोडियम बरोबर ती बाहेर पडला, इथं फॉर्म झालं प्लस 2NaX प्लस 2NaX. हा आर आणि हा आर दोन्ही कनेक्ट झाले, दोन्ही काय झाले, कनेक्ट झाले. काय तयार झालं, आर बॉन्ड आर कॉल्ड ॲज अल्केन. काय तयार झाला, अल्केन. परत बघा इथं तीच रिॲक्शन मी सेम इथं करतोय. काय झालं, इथले 2 सोडियम इथले 2 हॅलोजन काढून घेतात, इथले जे 2 अल्काइल ग्रुप्स आहेत ते कसे कनेक्ट होतात, आर बॉन्ड आर न. इथले 2x 2 सोडियम काय तयार झालं, 2NaX. दोन्ही रिॲक्शन सेम आहेत, फक्त रिप्रेझेंटेशन वेगळे आहे. फक्त काय, रिप्रेझेंटेशन वेगळे. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. आता परत बघा, मी जर असं सांगितलं तुम्हाला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन इथाइल आयोडाइड. कोणावरती, इथाइल आयोडाइड. आता इथाइल आयोडाइड कसा लिहायचा, इथाइल आयोडाइड वन ऑफ द अल्काइल हॅलाइड. इथाइल, इथ म्हणजे किती आले कार्बन, 2, 1 and 2. आयोडाइड साठी आय. इथाइल ग्रुप कसा लिहायचा बघितले, व्हॅलन्स एक कार्बन बॉन्ड आहे म्हणून CH3, 2 बॉन्ड आहेत म्हणून CH2. हा झाला CH3 CH2I. तुम्हाला क्वेश्चन काय सांगितले, व्हॉट इज ऍक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन इथाइल आयोडाइड. व्हॉट इज ऍक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन इथाइल आयोडाइड. लगेच मला क्लिक व्हायला पाहिजे. काय क्लिक व्हायला पाहिजे, सरांनी काय सांगितलंय, ज्या ज्या वेळेस अल्काइल हॅलाइडच्या रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर ती येतात त्यास काय करा म्हणून सांगितलं मी, हे पण 2 मोल्स घ्या, हे पण किती घ्या, 2 मोल्स. आलं लक्षामध्ये. कधी रिमेंबर करायचं, सोडियम मेटलची रिॲक्शन अल्काइल हॅलाइड बरोबर ती केली असेल तर. येते लक्षामध्ये. आता 2 घेतले, झालं काय, इथले 2 आयोडीन इथले 2 सोडियम, काय फॉर्म झालं, प्लस 2NaI. काय फॉर्म झालं, प्लस 2NaI. आता इथे 2 ग्रुप कुठले राहिले हो, हे बघा, हा राहिला ना CH3 CH2. इथं फॉर्म होणारा हा अल्केन असतो. कसं लक्षात ठेवायचं अल्केन, जर आपण सोडियम मेटलची रिॲक्शन अल्काइल हॅलाइड बरोबर ती केली तर फॉर्म होणारा कंपाऊंड हा 100, 101, 1000% हा अल्केनच असतो. म्हणजे कायम रिमेंबर करा, ज्या ज्या वेळेस तुम्ही अल्काइल हॅलाइडच्या रिॲक्शन कुणाबरोबर ती करताय, सोडियम मेटल बरोबर ती करताय, तर फॉर्म होणारे कंपाऊंड हे अल्केन असतात. कोण असतात, अल्केन. किती कार्बन ॲटम आहे, 2. इथं तयार होताना 4 कार्बन ॲटम असणार अल्केन तयार होतो. 1, 2, 3 and 4. CH3 CH2 आला, CH3 CH2 2 बॉन्ड आहेत म्हणजे हा आला CH2, आला CH3. म्हणजे हे जे 2 कार्बन ॲटम आहेत ते एकमेकाला काय करायचे, कनेक्ट करायचे. अंडरस्टँड होते, व्हायला पाहिजे. एक एक्झाम्पल बघूया आणखी. समजा तुम्ही इथे घेतला इथाइल ब्रोमाइड घेतला आणि ऍक्शन केली सोडियम मेटलची. मी तुम्हाला सांगितलं, हाऊ विल यू कन्वर्ट दिस मिथाइल ब्रोमाइड इनटू इथेन. साधे, मिथाइल ब्रोमाइड इनटू इथेन. परत रिमेंबर करा, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल, मिथ म्हणजे एक कार्बन, कशामध्ये कन्वर्ट करा म्हणतोय मी, इथेन मध्ये. इथेनचा फॉर्म्युला CH3 CH3. तुम्हाला काय दिलंय, ह्या इथाइल ब्रोमाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, इथेन मध्ये करायचंय. आपल्याला थोडंसं लक्षात ठेवावं लागतं, काय विचार करावा लागतो की इथाइल ब्रोमाइडचं कन्व्हर्जन जर मला इथेन मध्ये करायचं असेल तर काय फरक पडलाय. इथं एक कार्बन ॲटम होता, इथं 2 झाले. 2च मेटलच्या रिॲक्शन्स आहेत, एक होती मॅग्नेशियमची, दुसरी होती सोडियमची. ज्या ह्याच्यामध्ये इथल्या कार्बनचे तिथं दुप्पट कार्बन होतात अल्केन मध्ये, त्यास आपल्याला इथं रिॲक्शन करावी लागते. कुणाबरोबर ती, सोडियम बरोबर ती. कुणाबरोबर ती, सोडियम बरोबर ती. आता काय फॉर्म झालं सांगा मला. सोडियम बरोबर रिॲक्शन म्हणलं की परत रिमेंबर, हे 2 मोल्स आले, हे पण किती आले, 2. इथला Br 1, हे 2 आहेत, हे 2 सोडियम,
हा तयार करेल 2NaBr. काय तयार करेल 2NaBr. हे दोन CH3 इथे कनेक्ट झाले, CH3 अँड CH3. हा रिॲक्शन नेहमी होतात इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. थोडस आणखी कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो. या पहिल्या रिॲक्शन मध्ये आपण जिथं करतोय दोन कार्बन ॲटम्स आहेत, याचा अर्थ दिस अल्काइल हॅलाइड्स कंटेन इव्हन नंबर ऑफ कार्बन, कंटेन्स इव्हन नंबर ऑफ कार्बन. बट दिस अल्काइल हॅलाइड कंटेन्स ओनली वन कार्बन कॉल्ड ॲज ऑड नंबर ऑफ कार्बन. 1 3 5 म्हणतो ना आपण ऑड. इथं 2 4 6 सारखा हा काय झाला इव्हन नंबर. हा जरी इव्हन असेल तरी फॉर्म होणाऱ्या अल्केनमध्ये किती कार्बन आले 1 2 3 अँड 4. देन फॉर्मेशन ऑफ अल्केन कंटेनिंग इव्हन नंबर ऑफ कार्बन. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सांगतोय मी. इथे किती कार्बन ॲटम आहेत 4 आहेत. हा पण काय आहे इव्हन आहे. घेतलेल्या अल्काइल हॅलाइड मध्ये पण इव्हन कार्बन होते, तयार होणाऱ्यामध्ये पण इव्हन आहे. इथं मात्र आपण घेतलं होतं की एकच, म्हणजे हा ऑड होता ना. तयार होताना दोन कार्बन ॲटम असताना अल्केन तयार झाला, हा पण काय आहे इव्हन आहे. याचाच अर्थ तुम्ही अल्काइल हॅलाइड घेताना ऑड घ्या किंवा इव्हन घ्या, तयार होणारा अल्केन मस्ट कंटेन इव्हन नंबर ऑफ कार्बन. काय सांगितलं मी, अल्केन जो तयार होतो त्याच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतात. दुसरं सगळ्यात महत्वाचं, जो आपण अल्काइल हॅलाइड घेतोय त्याच्या दुप्पट कार्बन असतात कशामध्ये, तर अल्केनमध्ये. कशामध्ये, अल्केनमध्ये. सिंपल आपण स्टेटमेंट तयार करू शकतो वर्ड सिंथेसिसची किंवा वर्ड रिॲक्शनची. कुठली, फेन अल्काइल हॅलाइड्स treated with sodium metal in presence of dry ether, to gives higher alkane. हा काय आहे अल्काइल हॅलाइड आहे, त्याच्यापेक्षा काय तयार झाला हायर अल्केन्स तयार झाला, कंटेनिंग इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स तयार झालेले. हे काय झाले रिस्पेक्टिव्ह अल्केन्स तयार झाले. परत रिमेंबर करा, ही मेथड कशासाठी सुपेरियर आहे, लोअर अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन हायर अल्केन्स मध्ये काय तयार करण्यासाठी मेथड काय आहे सुपेरियर आहे. हा एक कार्बन ॲटम असणारा अल्केन आहे, सॉरी अल्काइल हॅलाइड आहे. तयार होणाऱ्या अल्केन्स मध्ये किती आले 2 आले. कुठले आले 2. मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स रिॲक्शन. आता समजा इथे घेतला मी CH3CH2I आणि इथं आहे CH3Br. हे दोघांचं मिक्सिंग घेतलं मी. हा फर्स्ट घेतला CH3CH2I घेतला, सेकंड घेतला मी CH3I घेतला. एक इथाइल घेतला, एक मिथाइल घेतला आणि यांच्यावर रिॲक्शन केली मी काय सोडियम मेटलची. आता कुठली रिॲक्शन करताना आपण असं करतोच का, हा एक मिथाइल घेतलाय, हा एक इथाइल घेतलाय, दोघांची रिॲक्शन केली, असं कधीही होत नाही. आपण मिथाइल आयोडाइड म्हणजे याचं सोल्युशन घेतो, याचंही सोल्युशन घेतोय, हा पण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. म्हणजे ह्या मिथाइल आयोडाइडचे असंख्य मोल्स असतील. हा 10 मोल असतील, 50 असतील, 100 असतील, किती पण. सेम मिथाइलचे पण आणि सेम सोडियमचे पण. ज्यावेळेस आपण सोडियमची रिॲक्शन यांच्याबरोबर ती करतो तर काय होतं की फर्स्ट हा मिथाइलचे मी N मोल सांगितले, बरोबर आहे. हा मिथाइल आयोडाइड दुसऱ्या एका मिथाइल आयोडाइडला रिॲक्ट होतो आणि असे सोडियम पण किती आहेत N आहेत. हे दोन मिथाइल आयोडाइड्स रिॲक्ट होतात 2 सोडियम बरोबर ती, आणि हा इथाइल आयोडाइड्स पासून तयार होतो CH3 CH2 CH2 CH3. काय तयार झालं, ब्युटेन तयार झाला. म्हणजेच काय, हा सेल्फ मॉलिक्यूल बरोबर ती रिॲक्ट होऊन अल्केन तयार करतो. सेम हा पण करेल, हा पण त्याच्या दुसऱ्या सेम मॉलिक्यूल बरोबर ती रिॲक्ट होईल आणि तो तयार करेल CH3 कुठला झाला इथेन. म्हणजे पॉसिबिलिटी कुठल्या आहेत, याचे पण भरपूर मोल्स आहेत, याचे पण भरपूर मोल्स आहेत. पहिली पॉसिबिलिटी हे दोघं हा मॉलिक्यूल दुसऱ्या त्याच्या सेम मॉलिक्यूल बरोबर ते रिॲक्ट होणार आहे आणि हा इथाइल आयोडाइड पण सेम मॉलिक्यूल बरोबर ते रिॲक्ट होणार आहे. दुसरी पॉसिबिलिटी, ह्या इथाइल आयोडाइडचा एक मॉलिक्यूल आणि मिथाइल आयोडाइडचा एक मॉलिक्यूल दोघं एकत्र येतील सोडियम बरोबर, त्यांनी फॉर्म करतील CH3 CH2 CH3. काय तयार झालं, हा एक प्रोडक्ट, हा दुसरा
आणि हा काय आला तिसरा. किती तयार झाले? 3 प्रोडक्ट तयार झाले. आता ह्याच्यामधनं मला पाहिजे काय? फक्त इथेन पाहिजे किंवा प्रोपेन पाहिजे किंवा एन ब्युटेन पाहिजे. पण हे तिन्ही आपल्याला सेपरेट करणं डिफिकल्ट आहे. म्हणून आपण सांगू शकतो की आपण इथे जे चॉईस करतो अल्काइल हॅलाइडचा तो एकाच प्रकारचा पाहिजे. एकतर तो इथाइल आयोडाइड पाहिजे किंवा मिथाइल आयोडाइड पाहिजे. दोघांचं मिक्सिंग घेतलंय का आपण? मिक्सिंग करत नाही. हा म्हणजे ही मेथड सुपिरियर कोणासाठी आहे? कन्व्हर्जन ऑफ लोअर अल्काइल हॅलाइड्स इनटू हायर अल्केन्स. हायर अल्केन अतिशय इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे मित्रांनो. कोणती? वर्ज रिॲक्शन. आता आणखीन एक आपल्याला रिमेंबर काय करायचं इथं? आपण 2 रिॲक्शन बघितल्या. कुठल्या कुठल्या बघितल्या? पहिली बघितली होती मॅग्नेशियम बरोबर ती. त्याच्यामध्ये काय केलं मी? हा घेतला RMgX मॅग्नेशियम अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड कसा तयार केला? RX प्लस मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हा घेतला मी R बॉन्ड X प्लस घेतला मॅग्नेशियम. आपण तयार काय केलं? RMgX तयार केला अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. आणि परत आपण हा घेतला RMgX घेतला. याच्यावरती आपण ऍक्शन केली कुणाची? तर अल्कोहोलची. कुणाची? अल्कोहोलची. हा हायड्रोजन कोणाकडे अट्रॅक्ट झाला? R कडे. तयार काय झालं? RH हा अल्केन तयार झाला. फॉर्म होणार आहे इथं MgX आणि OR. म्हणजे या मेथडनं पण अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन आपण अल्केन मध्येच केलं. ऍक्शन कोणाची केली? मॅग्नेशियमची फॉलोड बाय अल्कोहोलची केली आपण. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्हाला असा क्वेश्चन असेल की हाऊ विल यू कन्व्हर्ट दिस अल्काइल हॅलाइड RX इनटू अल्केन. जर हा R काय सांगतोय मी? ह्या R मध्ये जेवढे कार्बन आहेत तेवढाच कार्बन ऍटम असणारा जर अल्केन फॉर्म झाला तर तुम्हाला काय वापरावं लागतं? मॅग्नेशियमची रिॲक्शन करावी लागते. समजा मी तेच काय केलं? हा RX घेतला आणि फॉर्म करणारा अल्केन सांगितला R बॉन्ड R सांगितला. काय सांगितलं? R बॉन्ड R सांगितला. इथं आपण विचार करायचा RX मध्ये कार्बन ऍटम किती आहेत? एकच आहे. इथे किती तयार झाले? 2. ऍक्शन तुम्हाला करावी लागेल सोडियमची. काय करावं लागेल? सोडियम. साधं आणि सोपं आहे. काय? अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन सेम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असतील तर मॅग्नेशियम वापरा. जर दुप्पट कार्बन ऍटम होत असतील तर काय वापरा? तर सोडियम मेटल वापरा. हे 2 महत्वाचे रिॲक्शन झाल्यानंतर आता ऍक्च्युली ह्या केमिकल प्रॉपर्टी हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे संपलेले. आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि एलिमिनेशन रिॲक्शन लास्ट लेक्चरला आपण बघितल्या होत्या. त्याचा थोडका डिफरन्स सांगतो मित्रांनो. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन कधी होते आणि एलिमिनेशन रिॲक्शन कधी होते? बरोबर आहे. आपण सबस्टिट्यूशन पण रिॲक्शन बघितलेले आहेत. SN1 बघितली, SN2 बघितली आणि लास्ट लेक्चरला आपण एलिमिनेशन रिॲक्शन्स पण आपण बघितलेल्या होत्या. जनरली अल्काइल हॅलाइड्स 3 प्रकारचे असतात. 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री. प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. टर्शरी अल्काइल हॅलाइड्स जे टर्शरी अल्काइल हॅलाइड्स असतील तर ते एलिमिनेशन रिॲक्शन प्रेफर करतात. प्रायमरी असेल तर ते सबस्टिट्यूशन रिॲक्शन प्रेफर करतात. सेकंडरी मे बी. काय सांगितलं मी? टर्शरी अल्काइल हॅलाइड्स प्रेफर एलिमिनेशन अँड प्रायमरी अल्काइल हॅलाइड प्रेफर सबस्टिट्यूशन. दुसरं महत्वाचं, दोन्हीमध्ये पण आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये पण आणि एलिमिनेशन मध्ये पण आपण बेस वापरले होते. काय वापरले होते? बेस. जनरली स्ट्रॉंग बेस घेतला आपण. जो इलेक्ट्रॉन रिच आहे तो एलिमिनेशन प्रेफर करतो आणि वीक न्यूक्लियोफाईल असेल तर तो मात्र सबस्टिट्यूशन प्रेफर करतो. जसं आपण NaOH, KOH ॲक्वियस मध्ये घेतले होते आणि याच्यामध्ये घेताना आपण अल्कोहोलिक घेतले होते. बरोबर आहे. लास्ट राहतो सॉल्व्हंटचा. जनरली हाय टेम्परेचर आणि नॉन पोलार सॉल्व्हंट असेल तर एलिमिनेशन रिॲक्शन होते. काय होते? एलिमिनेशन. त्याच्या विरुद्ध लो टेम्परेचरला आणि पोलार सॉल्व्हंट मध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. परत रिमेंबर करा. पहिलं सबस्ट्रेट. एलिमिनेशन कोण दाखवतात? टर्शरी. काय सांगतो मी? एलिमिनेशन कोण दाखवतात? टर्शरी. दुसरं स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल्स. तिसरं हीटिंग
अँड नॉन पोलार. सबस्टिट्यूशन कोण दाखवतात? प्रायमरी सबस्ट्रेट, वीक न्यूक्लिओफाईल अँड पोलार अँड लो टेम्परेचर. इथे लक्षामध्ये हा सगळा पार्ट व्यवस्थित करा. आपण नेक्स्ट लेक्चरला हॅलो ऑरेंज थोडक्यात काय ते बघूया आणि त्याच्या काही रिॲक्शन्स आपण स्टडी करूया. गुड डे, बाय.